नागपूर शहरात वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर कारवाई करत गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने मोठी कामगिरी केली आहे। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडनं वाहन चोरीचे 10 आणि घरफोडीचे 1 असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत तब्बल 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले। सायमन उर्फ शेट्टी अँथोनी फ्रान्सिस वय 25 वर्ष राहणार अजनी नागपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडनं नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेले वाहन चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। यामध्ये कोतवाली, अजनी, सोनेगाव, सीताबर्डी, भांडेवाडी आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे। याशिवाय बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा एक गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत। अशा प्रकारे वाहन चोरीचे 10 आणि घरफोडीचा 1 असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत। या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपी आणि जप्त मुद्देमाल बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वाहन चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। सदर वाहन चोरीचा तपास करण्याचे गुन्हे उघडकीस असे माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे उघडकीस आणण्याचे त्यांनी आदेश झालेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनात आमचे युनिट 3 शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी वाहन चोरीबाबत माहिती काढली असता बर्डी येथील एक वाहन चोरीचे आणि सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे काही CCTV फुटेज प्राप्त झाले। त्या CCTV फुटेजवरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे सायमन उर्फ शेट्टी अँथोनी राहणार 85 प्लॉट माता मंदिर समोर अजनी PS अजनी हद्दीत राहणारा आरोपी, याच्यावर यापूर्वी सुद्धा भरपूर मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने बेलतरोडीचे 3 गुन्हे, सोनेगाव येथील 2 गुन्हे, अजनी येथील 2 गुन्हे, कोतवाली, भांडेवाडी आणि बर्डी असे एक गुन्हे असे एकूण 10 मोटार वाहन चोरीचे गुन्हे चोरी केल्याचे कबूल केले। तसेच बेलतरोडी पोलीस स्टेशन बेलतरोडी येथील एक मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून एकूण 10 मोटरसायकल व चोरी केलेले मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरील वाहन चोरीचा गुन्हेगार असून पुढील तपासकामी आम्ही पोस्टे असणे यांच्या ताब्यात देतो। पकडलेल्या आरोपीचे नाव आहे सायमन उर्फ शेट्टी अँथोनी फ्रान्सिस, राहणार अजनी, PS अजनी नागपूर। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त क्राईम सर श्री राजेंद्र दाभाडे सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री दीपक अग्रवाल सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वैभव जाधव सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही व युनिट 3 शाखेचा स्टाफ PSI काठोडे व त्यांची टीम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। नागपूर शहरातील वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर कारवाई करत गुन्हे शाखेच्या युनिट 3ने 11 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे। आरोपींकडनं 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडनं सुरू आहे।